आपण बघता टी टाइम न्यूज आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी बघूयात। पुण्यामधल्या लोहगड इथल्या केतन अग्रवालच्या हत्येचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत सिया आणि चेतन या दोघांना न्यायालयामध्ये सध्या हजर करण्यात आलेलं आहे आणि सध्या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या सुनावणीविषयी माहिती देत आहेत। मिकी, यामध्ये जर आपण बघितलं तर सिया आणि चेतन या दोघांनाही मावळच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि सरकार जो वकील आहेत त्यांच्याकडून अर्थातच या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे ठेवले जात आहेत आणि कशा पद्धतीने या दोघांची पोलीस कस्टडी त्यांना मिळेल यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी वेगवेगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत। हे सगळं काही कोर्टासमोर सांगितलं जातंय। कशा पद्धतीने हा कट रचण्यात आलेलं होतं हे आता जवळजवळ निष्पन्न झालेलं आहे। हा सगळा कट सिया आणि चेतनचाच आहे हे देखील जवळजवळ निष्पन्न झालेलं आहे। मात्र या कट त्यांनी कुठं बसून नेमकं प्लॅनिंग केलेली होती हे त्यांना तपासायचं आहे आणि त्याचबरोबर इतर गोष्टी आपण पाहिलं की सियाला ज्या पद्धतीने पोलिसांनी लोहगडावर घेऊन रिक्रिएशन केलेलं होतं तसंच या दोघांना तिथं घेऊन जाऊन रिक्रिएशन पोलिसांना पुन्हा एकदा करायचंय। कशा पद्धतीने केतनला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि इशारा